Good morning, everyone. I am Tejaswita. I am a psychological counselor and I am a nutritionist also. Today is Mother's Day. आज मदर्स डे आहे. बऱ्याचशा महिला स्ट्रेसफुल लाईफ जगत असतात. तर स्ट्रेस फ्री लाईफ कसं जगायचं आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आज मी तुम्हाला शब्दांची ताकद या विषयावर सांगणार आहे. आपण जसं बोलतो ना तसंच आपलं आयुष्य लिहिलं जात असतं, तसंच आपलं भवितव्य लिहिलं जात असतं. आपण जो शब्द बाहेर काढतो तोंडातून त्यानुसार आपलं भविष्य लिहिलं जात असतं. कसं तर ते आपण बघूया. तर एकदा काय झालं, सत्संग चालू झालेला होता. सत्संगामधले जे महाराज होते त्यांना भविष्यकाळ आणि भूतकाळ सगळाही समजत होता. त्याच्यामुळे त्यांनी 2-3 माणसांना असं सांगितलं की आज तुम्ही घरी जायचे नाही. मग सत्संग संपल्यानंतर त्यांनी विचारलं की महाराज आम्हाला का थांबवून घेतलं. मग ते ऋषीमुनी म्हणाले की उद्या 7 वाजता तुमचा मृत्यू होणार आहे. मग ते माणसं म्हणाले की आम्ही आयुष्यभर देवधर्म केला, आम्ही आयुष्यभर चांगले कामं केले, तरी आमचा का मृत्यू होणार आहे, आम्हाला का लवकर मृत्यू होणार आहे. तर महाराज म्हणाले की तुम्ही चांगले कामं केलेले असल्यामुळेच तुम्हाला मृत्यूचं वेळ कळलेली आहे, नाहीतर काही लोक तर रात्री झोपेतच मरून जातात. तर ते म्हणाले बरं ठीक आहे महाराज. मग ते घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांची माफी मागून घेतली. शेजाऱ्यांना सांगितले की आमच्या फॅमिलीकडे लक्ष राहू द्या, आम्ही खूप लांब गावाला चाललेलो आहे, तसेच कुणाशी भांडणं झालेले होते तरी माफी मागून घेतली, जे झालं असेल ते जाऊ द्या, आमच्या फॅमिलीकडे लक्ष राहू द्या, आम्ही लांब गावाला चाललेलो आहे, कोणाची उधारी राहिलेली असेल ती उधारी ते देऊन आले. एवढे सगळे चांगले कामं करून ते दुसऱ्या दिवशी बरोबर 6:30 वाजता सत्संगासाठी आले. सत्संग चालू झाला. 6:30 वाजले, 7 वाजले, 7:30 वाजले. मग एका जणाचं घड्याळाकडे लक्ष गेलं. मग ते म्हणाले महाराज आम्हाला तर मृत्यू येणार होता, मग का नाही आला. मग महाराज म्हणाले की घरी जाऊन सगळ्यांनी चांगले कामं केले आहे, कुणीही वाईट कर्म केलं नाही, कुणीही कुणाचे दोष बोलले नाही, तसेच कुणी असं म्हटले नाही की आता तर मला मृत्यूच येणार आहे, मग तो माझ्यासोबत एवढं भांडला होता तर मग मी आता त्याचा बेत बघून येतो, किंवा त्याने मला एवढा त्रास दिलेला आहे, नाहीतरी मरायचंच आहे मग मी त्याचा बेतच बघून येतो, असं कुणीही म्हटलं नाही. सगळ्यांनी चांगले कार्य केले, त्याच्यामुळे परमेश्वराने तुम्हाला 100 वर्षा इतकं आयुष्य वाढवून दिलेलं आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला सुद्धा आपल्या मृत्यूचा वेळ माहिती नाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येक क्षणाला आपण जर चांगले कर्म केले तर आपल्या जीवनात नक्कीच आनंद येणार आहे. थँक्यू सो मच. मदर्स डेच्या सगळ्यांना शुभेच्छा.